उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार. आणि आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर अखेर कमाई नावाची कुसुमाग्रजांची कविता आहे. तुम्ही अगदी टीव्हीवरच्या कार्यक्रमात सुद्धा कुठेतरी ऐकली असेल, पाहिली असेल. माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं याच्यामध्ये रिपिटेशन होणार आहे, कारण या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली होती. अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये पुतळे असतात आणि हे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणते पुतळे असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महात्मा गांधी रोड, महात्मा गांधी चौक, महात्मा गांधींचा पुतळा हे तुम्हाला बहुतेक सगळीकडे दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे असतो. तर हे जे काही 5 त्यातले पुतळे ते एकत्र आले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. आणि टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. महाराष्ट्रातील जात आणि राजकारण यांचं वास्तव अगदी नेमक्या आणि थोडक्या शब्दामध्ये या कवितेत मांडलेलं दिसतं. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. म्हणजे सरकारी कचेऱ्यांमध्ये फोटो असतात आणि ते फोटो लावणं बंधनकारक असतं, त्याच्यामुळे लावले जातात. तर माझ्या पाठीमागे कोण आहे तर एकही जात जमात नाहीये, कारण मी तसं कुठल्या जाती जमातीला मानलं नाही. आणि त्याच्यामुळे मग अखिल भारतीय व्यक्तिमत्व असल्यामुळे फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती माझ्या पाठीशी आहेत. तर ही कविता बरीच सूचक आहे, बऱ्याच गोष्टी सांगून जाणारी आहे. जाता जाता इथे एक वेबसाईट मी दिली आहे, drtktopecollege.in पॉल. तर या साईट वरती तुम्हाला सिलेबस मिळेल, बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आपण आता एक एक गोष्टींची सुरुवातीपासून चर्चा आता करूया. पॉलिटिकल प्रोसेस इन मॉडर्न महाराष्ट्र असं आता या पेपरचं नाव आहे. 2 सेमिस्टर मध्ये आपण त्याचा अभ्यास करतो, 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर. तर 5व्या सेमिस्टरचा सिलेबसची जी सुरुवात आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून सुरुवात होते. महाराष्ट्र ही संकल्पना कशी उगम पावली, कुठून आली, कुणी मांडली ती, त्याचे वेगवेगळे अर्थ काय होतात. आता इथे एक पोलीस आणि गुन्हेगारांचा एक किस्सा मला आठवतो. तुम्हाला आता जी परीक्षा द्यायची आहे, आपण त्याच्यासाठीच इथे मुख्यतः जमलो आहोत. आजपर्यंत अशा पद्धतीची परीक्षा तुम्ही कधी दिलेली नाही. डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन तुम्ही देता, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स तुम्ही लिहिता, पण आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची उत्तरं लिहायची आहेत. 4 ऑप्शन्स असतील आणि त्यापैकी एक बरोबर असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. तर आता इथे जसं पोलीस आणि गुन्हेगारांच्या बाबतीत म्हणतात की गुन्हेगाराला पकडायचं असेल तर पोलिसांना गुन्हेगाराची मानसिकता ओळखावी लागते. गमतीचा भाग त्याच्यातला सोडून द्या, तसं प्राध्यापकाची मानसिकता तुम्ही ओळखायला शिका. इव्होल्युशन ऑफ आयडिया ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हटल्यानंतर इथे काय काय प्रश्न सुचतायत, तर महाराष्ट्र, महान राष्ट्र, महाराष्ट्र, महारांचं राष्ट्र, वेगवेगळे संदर्भ त्याचे आहेत. तर हे शोधण्याचा प्रयत्न करा की महाराष्ट्र ही संकल्पना कधी आली, कशी आली, कुठून आली. तर तिथे आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये जे पाहायचं आहे ते 3 चळवळी पाहायच्या आहेत. एक राष्ट्रीय चळवळ, दुसरी समाज सुधारणेची चळवळ आणि तिसरी आहे
ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये विशेषतः विचारण्यासारखं खूप आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान कोणती संघटना ज्याच्यामध्ये काँग्रेसचा समावेश नव्हता ती मुख्यतः ऍक्टिव्ह होती. एस.एम. जोशी किंवा नाग गोरे डांगे, एस.एम. जोशी यांना संयुक्त महाराष्ट्र जोशी असं म्हणायचे, कारण ते चळवळीशी एवढे एकरूप होऊन गेले होते. तर ही जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्या संबंधाने त्याच्यात कोणकोणत्या संघटना होत्या, कोणकोणते नेते कार्यरत होते, मग संयुक्त महाराष्ट्र परिषद महत्वाची का संयुक्त महाराष्ट्र सभा महत्वाची की संयुक्त महाराष्ट्र परिषद सभा आणि समिती म्हणतो तर समिती महत्वाची. प्रतापगडावरती आंदोलन झालेलं होतं, शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसवायचा होता आणि त्याच्यासाठी मग नेहरूंना, पंतप्रधान नेहरूंना आमंत्रण दिलेलं होतं. त्यावेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाकडे होतं, म्हणजे एक एक इन्सिडेंट घेऊन त्याच्यामध्ये बरेच प्रश्न तुम्हाला शोधता येतील. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळामध्ये ठाकूरद्वारला गिरगावच्या जवळ मोठा गोळीबार झाला, दंगा झाला, त्याच्यामध्ये पुष्कळ माणसं मारली गेली. तर त्यावेळेला मग गृहमंत्री कोण होतं, त्यावेळेला आदेश तसा कोणी दिला, मोरारजीभाई देसाई त्यावेळेला गृहमंत्री होते. तर हे सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घ्यायला आता सुरुवात कर. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान मग आत्र्यांचा पण सहभाग होता, तर त्याच्याविषयी पण तुम्ही चर्चा करू शकता. सोशल रिफॉर्म मुवमेंट, समाज सुधारणेच्या चळवळी, मग याच्यात आगरकरांचं कॉन्ट्रीब्युशन. मग आगरकर म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की त्यांनी चालवलेली वर्तमानपत्र कोणती होती. ते सुरुवातीला केसरीमध्ये काम करत होते, संपादक सहसंपादक. त्याच्यानंतर सुधारक हे स्वतःचं वेगळं वर्तमानपत्र त्यांनी काढलं. मग ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डावरती पण होते, ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पण होते, त्यांनी चिपळूणकरांच्या बरोबर पण काम केलं. तर हे सगळ्या गोष्टी बारकाईने तुम्ही लक्षात घेऊ शकता. नॅशनलिस्ट मुवमेंट, राष्ट्रीय चळवळ, मग तिथे चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली, कुठे ती हत्या झाली, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे विचारण्यासारख्या दिसतील. रिजनलिझम आणि सब रिजनलिझम. रिजन्स, आता महाराष्ट्राचा मॅप आपण मगाशी थोडक्यात पाहिला, पुन्हा पुढच्या एका स्लाइड मध्ये तो आपण पाहूया. महाराष्ट्राचे भौगोलिक विभाग, महाराष्ट्राचे प्रादेशिक म्हणजे जे प्रशासकीय विभाग आहेत ते, त्याच्यानंतर दांडेकर कमिटी. तर दांडेकर हे अर्थतज्ञ होते, वी.म. दांडेकर. पुण्याची जी आताची गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे पॉलिटिक्स प्रत्यक्षात तिथे शिकवलं जात नाही, इकॉनॉमिक्सच शिकवतात. तर त्या संस्थेमध्ये हे प्रमुख म्हणून बरीच वर्ष कार्यरत होते. महाराष्ट्राच्या विकासा राष्ट्रभर फिरून माहिती गोळा केली आणि महाराष्ट्र हे सिद्ध केलं. तर दांडेकर समितीच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड्स, तर स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड्स, वैधानिक विकास मंडळ यांच्याविषयी घटनेमध्ये तरतूद आहे. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये या प्रकारची मंडळ स्थापन करावी असं घटनेमध्ये तरतूद आहे, त्याचा विचार पण तुम्ही करा. महाराष्ट्राच्या राजकीय संस्था हा सिलेबस मधला पुढचा भाग आहे. लेजिस्लेचर, चीफ मिनिस्टर, हायकोर्ट्स आणि कोर्ट्स. म्हणजे आपण आधी सिलेबसचा आढावा थोडक्यात घेतो आहोत.
हा चॅप्टर याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारण्यासारखे बरेच आहे. विधानसभेत किती सदस्य, विधान परिषदेमध्ये किती सदस्य, त्यांचं क्वालिफिकेशन्स त्यांची काय आहेत वयाची. तर विधानसभा विधान परिषद याच्यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ होतो, तो आपण नंतर पुन्हा आणखीन विस्ताराने बघूया. कास्ट अँड पॉलिटिक्स, डॉमिनंट कास्ट, दलित्स आणि ओबीसी. आता डॉमिनंट कास्ट हा M.N. श्रीनिवास यांनी मांडलेला सिद्धांत आहे. आता हे पण एक तुमचा MCQचा प्रश्न आपोआप झाला. तर डॉमिनंट कास्ट महाराष्ट्रातली कोणती, तर मराठा जमात. दलित राजकारण, ओबीसीचं राजकारण, अदर बॅकवर्ड क्लासेस. सेमिस्टर 6 मध्ये सुरुवातीला येतं ते पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, राजकीय अर्थशास्त्र महाराष्ट्राचं. त्या राजकीय अर्थशास्त्रामध्ये अर्थातच साखर कारखाने, त्याच्याशी जोडलेलं काँग्रेसचं राजकारण, त्याच्याशी जोडलेलं भाजप शिवसेनेचं राजकारण, या सगळ्या गोष्टी येतात. महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष हा दुसरा भाग त्या सेमिस्टरमध्ये आहे. कॉन्टेम्पररी इश्यूज अँड मुवमेंट्स, म्हणजे शेतकरी चळवळी, आदिवासी चळवळी, या सगळ्यांचा अभ्यास त्याच्यात आहे. शेतकरी संघटना, त्याच्यानंतर आत्ता अलीकडे जी प्रकाश झोतात आलेली आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि शेवटी आहे ते अल्टरनेटिव्ह मॉडेल्स ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे विकासाची, पर्यायी विकासाची प्रारूप. तर याच्यामध्ये मग सिव्हिल सोसायटी म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याविषयीचा विचार होईल. या बाबा आमटेंचं कॉन्ट्रीब्युशन आणि आता प्रकाश आमटेंचं कॉन्ट्रीब्युशन. प्रकाश बाबा आमटे नावाची फिल्म पण आलेली आहे गेल्या 1-2 वर्षापूर्वी. ते फिल्म पण जरूर पहा. त्याच्यातूनही तुम्हाला बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीच्या सुद्धा कळतील. तर महाराष्ट्राविषयीचे काही फॅक्ट्स बघा, म्हणजे हा आपण आता सिलेबस बघितला. तर महाराष्ट्राचा एरिया साधारणपणे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. पॉप्युलेशन 11 कोटी आणि काही असं आहे. तर 11 कोटीचं आता तुम्हाला ही जी आकडेवारी आहे ती अर्थातच 2011च्या सेन्ससमध्ये डिक्लेअर झालेली, जनगणनेमध्ये डिक्लेअर झालेली आकडेवारी आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या सेन्ससची वेळ येऊन ठेपलेली आहे. तर साधारणपणे याच्यामध्ये 1-2 कोटींची वाढ झाली असेल असं गृहीत धरायला हरकत नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्र एरियाची कंपॅरिझन करून पहा, जे महाराष्ट्र केवढा मोठा आहे हे तुम्हाला आता इथे लक्षात येईल. इटली, इंग्लंड, पोर्तुगाल, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांच्या या सगळ्या युरोपातल्या देशांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे इथे तुम्हाला या ग्राफमध्ये स्पष्ट दिसतं. तर महाराष्ट्र या युरोपातल्या देशांपेक्षा मोठा आहे. हा स्लाइड शो तुम्हाला मी परत लिंक देईन, त्याच्यावरती तुम्ही पाहू शकाल. महाराष्ट्र सेकंड मोस्ट पॉप्युलस आफ्टर उत्तर प्रदेश. म्हणजे हे पॉइंट्स जे काही मुद्दाम काढले आहेत ते तुमच्या MCQच्या दृष्टिकोनातून मी इथे काढलेले दिसतात. तर उत्तर प्रदेश नंतर भारतातलं दुसरं मोठं राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने, आणि थर्ड लार्जेस्ट म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचा एक तुकडा बाजूला काढून छत्तीसगडची निर्मिती केली आहे, तरीही मध्य प्रदेश आपल्यापेक्षा मोठा आहे. तर थर्ड लार्जेस्ट आफ्टर राजस्थान अँड मध्य प्रदेश. वेल्दीएस्ट स्टेट इन इंडिया, श्रीमंत राज्य आहे. म्हणजे गुजरात, पंजाब, हरियाणा या सगळ्या क्लबमध्ये आपण आहोत. गुजरातमध्ये इंडस्ट्रीज खूप आहेत, पंजाब हरियाणामध्ये गव्हाचं उत्पादन मोठं. महाराष्ट्रामध्ये दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसतात, शेती आणि उद्योग. आणि महाराष्ट्राचं ते एक वैशिष्ट्य आहे की हायेस्ट अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया.
तर या सगळ्या मुद्द्यांचा तुमच्या MCQच्या दृष्टीने विचार करा. आता इथे डिव्हिजन्स अँड डिस्ट्रिक्ट्स, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती, असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे महाराष्ट्र सरकारच्या साईट वरती सुरुवातीला हा मॅप दिलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळे भाग, प्रशासकीय विभाग रंगवलेले दिसतात. हा जो सुरुवातीचा आहे तो कोकण भाग. यातला सगळ्यात नवीन झालेला जिल्हा तो म्हणजे पालघर. जे ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मुंबई याच्यामध्ये 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा. आता इथे एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत. तर कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली हे 3 तालुके, म्हणजे सहसा मुंबईत राहूनही आपल्याला हे माहित नसतं. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा किती आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, ते पालघरची निर्मिती होईतोपर्यंत 35 होते आणि पालघरची निर्मिती झाल्यानंतर आता ते 36 झालेले दिसतात. मग जिल्हा परिषदा किती, तर त्याचं उत्तर पुन्हा आहे 34. आता इथे आपण वर्गात असलो असतो तर प्रश्नोत्तर आपल्याला करता आली असती, पण इथे डिस्टर्बन्स खूप होईल त्यामुळे मी ते तसं करत नाहीये. पण मला आवडलं असतं ते की प्रश्न तुमच्याकडून उत्तर येणं. तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे 2 अर्बन डिस्ट्रिक्ट्स आहेत. त्यामुळे शहरी जिल्हे असल्यामुळे तिथे जिल्हा परिषदा नाही आहेत. त्यामुळे 36 जिल्हे असले तरी जिल्हा परिषदा आहेत त्या 34. तर सुरुवातीचा हा जो भाग इथे दिसतोय, मी थोडा पॉइंटरनी दाखवतो, हा कोकण विभाग. याचं मुख्यालय आहे मुंबईमध्ये. त्याच्यानंतर हा हिरव्या रंगातला जो भाग आहे त्याला पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे विभाग असं म्हणतो आपण. तर हे पुणे विभागातले जिल्हे. हा जो पुन्हा वेगळ्या कलर मधला भाग दिसतोय, नाशिकचं त्याचं मुख्यालय आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर हा नॉर्थ महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिक विभाग असं मानलं. त्यानंतर हा पर्पल कलर मध्ये जो दिसतोय तो मराठवाडा. औरंगाबाद हे त्याचं मुख्यालय. आणि मग औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली हे सगळे मराठवाड्याचे भाग. त्याच्यानंतर त्याला लागून असलेला हा जो भाग आहे तो संपूर्ण भाग त्याला विदर्भ असं म्हणतो. पण विदर्भ आकारमान प्रचंड असल्यामुळे 2 भाग त्याचे पुन्हा करण्यात आले प्रशासकीय. एक अमरावती विभाग आहे आणि दुसरा आहे तो नागपूर विभाग. तर नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. म्हणजे हे सगळे प्रश्न MCQच्या दृष्टीने लक्षात घ्या. कोणत्या विभागात कोणता जिल्हा आहे, म्हणजे इथे नकाशा समोर ठेवून विचारण्यासारखे प्रश्न प्रचंड आहेत. तर नकाशा समोर ठेवून त्याच्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. पाठांतराने हे होणार नाहीये, पण प्रत्येक जिल्हा घेऊन त्या जिल्ह्याविषयी सर्च देऊन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. तर मग तो आपोआप कुठे कुठला जिल्हा आहे, कुठल्या भागात आहे ते लक्षात राहील. तर प्रशासकीय विभाग 6 म्हणजे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. भौगोलिक दृष्ट्या पारंपरिक विभाग जर बघितले तर हा कोकणचा भाग आहे. याला लागून हा सगळा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे साधारणपणे 5 विभाग मानले जातात. प्रत्येक जिल्ह्याचा एक जिल्हाधिकारी असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हाधिकारी आहेत आणि प्रत्येक विभागाचा एक विभागीय आयुक्त असतो. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किती आयुक्त आहेत, तर 6 विभागीय आयुक्त आहेत, डिव्हिजनल कमिशनर्स. त्याच्यानंतर आणखीन माहिती आपण घेऊ. 6 डिस्ट्रिक्ट्स हे इथे 35 झालंय, ते 36 आहे.
आत्ता मला बदलता येणार नाही, पण ते लक्षात ठेवा 36 आहे. आत्ताच आपण चर्चा केली. आता बॉम्बेचं मुंबई कधी झालं, कोणी केलं, कसं केलं, म्हणजे बॉम्बे आणि मुंबई म्हटल्यानंतर हे सगळे प्रश्न त्याची बरोबर चर्चा झाली पाहिजे, ते सगळं लक्षात आलं पाहिजे. मुंबई शहर हे पोर्तुगीजांनी इंग्रजांना भेट म्हणून देऊन टाकलेलं होतं आणि मग पुढे इंग्रजांनी ते वाढवलं. मग इथे गुजरातमधून व्यापारी आणले आणि मग गुजराती व्यापाऱ्यांच्या, पारशी व्यापाऱ्यांच्या मदतीने इथल्या फोर्ट मधल्या विकासाला सुरुवात झाली आणि मग नंतर आजची मुंबई तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये भारताच्या सर्व भागातले लोक तुम्हाला इथे भेटतील. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता महाराष्ट्रामध्ये किती म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, या दोन प्रकारच्या, शहरी आणि ग्रामीण. शहरी म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, आणि ग्रामीण म्हणजे पुन्हा 3 टायर सिस्टीम आहे, त्रिस्तरीय रचना आहे, जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती. तर 23 महानगरपालिका आहेत. मुंबई ही महानगरपालिका आहे, किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ही संख्या वाढत गेलेली आहे. एरवी महानगरपालिकांची संख्या कमी होती. लोकसंख्येच्या आधारावरती नगरपालिका किंवा महानगरपालिका हे ठरवलं जातं. नगरपालिकांमध्ये पण परत अ, ब, क असे वर्ग आहे. तर याच्याविषयीची माहिती घेऊन ठेवा, याच्याविषयी प्रश्न येऊ शकतात. तर 23 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, 221 म्युनिसिपल काउन्सिल्स आणि 5 नगरपंचायती. आता हा आकडा थोडा जुना आहे, तर याच्यामध्ये थोडेसं अपडेटिंग तुम्हाला करावं लागेल. आणि इतकी म्हणजे गोंधळात टाकणारे प्रश्न आम्ही विचारणार नाही आहोत, की ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी 2 वेगवेगळे इन्फॉर्मेशन आहे आणि दोन्ही ऑथेंटिक सोर्सेस आहेत, तर विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे इतके गोंधळात टाकणारे प्रश्न आम्ही विचारणार नाहीये. जी गोष्ट अगदी सिद्ध आहे, ज्याच्यामध्ये काही वाद नाही, अशा प्रकारचेच प्रश्न आम्ही टाकणार आहोत. त्यामुळे ही काळजी करू नका की 221 तुम्ही म्हणालात आणि कुठेतरी 2 महिन्यापूर्वी एखादी वाढली आहे, त्याचं रिपोर्टिंग झालेलं नाही, तर 222 टोटल आकडा आहे. तर असे वादग्रस्त प्रश्न घातले जाणार नाहीत. जिल्हा परिषदा हे सुद्धा पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं पालघरची निर्मिती झाल्यामुळे 34 जिल्हा परिषदा आहेत, 351 पंचायत समिती आहे आणि 27,906 ग्रामपंचायती. ही आकडेवारी मी तुम्हाला तुमच्या उत्तर देण्यासाठी म्हणून सांगत नाहीये, ही जनरल इन्फॉर्मेशन साठी आहे. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन तुम्हाला शोधायची आहे. तर टोटल लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं एक वेगळी वेबसाईट आहे, त्याच्यावरती ही माहिती दिलेली आहे. आता विधिमंडळ, कायदे मंडळ असा एक शब्द आपण वापरतो, किंवा लेजिस्लेचर. लेजिस्लेचर हा तसा जेनेरिक टर्म त्याला म्हणतो आपण, की औषधामध्ये जे कंटेंट्स असतात, पॅरासिटामॉल उदाहरणार्थ, तर पॅरासिटामॉल ही जेनेरिक टर्म झाली. मग क्रोसिन असेल किंवा डोलो असेल, हे त्याचे ब्रँड नेम्स झाले. तसं लेजिस्लेचर किंवा कायदे मंडळ किंवा विधिमंडळ ही जेनेरिक टर्म झाली. भारतामध्ये कायदे मंडळाला काय म्हणतात तर पार्लमेंट, इंग्लंडमध्ये पार्लमेंट, अमेरिकेमध्ये काँग्रेस. काँग्रेस हा पक्ष होत नाही तिथे, काँग्रेस हा तिथल्या कायदे मंडळाला वापरला जाणारा शब्द आहे. इराणमध्ये त्याला मजलिस म्हणतात, जपानमध्ये त्याला डाएट म्हणतात, रशिया पूर्वीचा जो होता सोव्हिएट रशिया, त्याच्यामध्ये ड्युमा असं म्हटलं जायचं. तर प्रत्येक ठिकाणी कायदे मंडळाला वेगवेगळी नावं आहेत. महाराष्ट्राचं विधिमंडळ असा आपण शब्द वापरतो, ते बायकॅमेरल म्हणजे द्विसभागृही आहे. आता याच्यामध्ये सुद्धा विधानसभा 288 प्लस 1 नॉमिनेटेड. आता हे 1 नॉमिनेटेड जे आहे ते संपलं, म्हणजे हे नॉमिनेशन आता घटना दुरुस्तीने काढून टाकलेलं आहे. हे मुद्दाम इथे मी ठेवलं की ज्याच्यामुळे त्याची चर्चा व्हावी. अँग्लो इंडियन कम्युनिटीसाठीचं जे रिझर्वेशन होतं ते
या वर्षापासून 2020 पासून काढून टाकण्यात आला. म्हणजे 1950 साली घटना लागू झाली तेव्हापासून 70 वर्ष, दर 10 वर्षांनी त्याच्यामध्ये दुरुस्त्या होत गेल्या. तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स साठीचं जे रिझर्वेशन आहे ते पुढची 10 वर्ष वाढवलं गेलं आणि ते आता 80 वर्षांसाठी असं केलं गेलेलं आहे. आणि हे जे रिझर्वेशन आहे अँग्लो इंडियन कम्युनिटीचं ते आता काढून टाकलं. म्हणजे त्याची आता गरज नाही असं सरकारचं मत आहे आणि ते बहुमताने ती घटना दुरुस्ती संमत पण झालेली आहे. त्यामुळे आता नॉमिनेशन नाही, तर विधानसभेची संख्या ही केवळ 288 आहे. तर त्याच्यापैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अनुसूचित शेड्यूल याचा अर्थ सिंपल साधा अर्थ आहे लिस्ट, वेगळी ज्यांची लिस्ट केली गेलेली आहे अशा जाती. मग ती कशाच्या आधारावर केली गेलेली लिस्ट आहे, तर त्यांचा विकासाचं एकूण स्थिती, त्यांचा मागासलेपणा हे लक्षात घेऊन ही लिस्ट तयार केली. त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करता याव्यात म्हणून. तर शेड्यूल कास्ट साठी विधानसभेमध्ये 29 जागा आहेत आणि शेड्यूल ट्राईब्स साठी 25 जागा आणि उरलेल्या सर्व जागा या सगळ्यांसाठी खुल्या आहेत. आता हे राखीव जागा याच्याविषयीची सगळी झालेली आंदोलनं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि राखीव मतदारसंघ वेगळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागत होते तो जो स्वतंत्र मतदारसंघ आहे तो वेगळा. पुणे करार त्याच्यासाठी झाला. महात्मा गांधींनी त्याला विरोध केलेला होता आंबेडकरांच्या मागणीला. तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय हे पण लक्षात घ्या की जिथे ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार त्या विशिष्ट जातीचाच असेल, शेड्यूल कास्ट साठी जर स्वतंत्र मतदारसंघ दिला तर उमेदवार तोच असेल, म्हणजे त्याच जातीचा असेल आणि त्याला मतदान करणारे पण त्या जातीचेच असतील. बाकीच्यांना त्याला मतदान करता येणार नाही. म्हणजे त्या मतदारसंघातले बाकीचे जे आहेत शेड्यूल कास्ट सोडून बाकीचे, त्यांना मतदान करता येणार नाही. तर शेड्यूल कास्ट हा स्वतंत्र मतदारसंघ झाला, तर तो त्यावेळेलाच अमान्य झाला. त्याच्यानंतर घटना लागू झाली त्यावेळेला राखीव मतदारसंघ हा भाग आलाय. तर तिथे उमेदवार जो आहे तो फक्त शेड्यूल कास्ट मधलाच उभा राहू शकतो, पण मतदान सगळे करतात. तर अशा हे जागांचं वाटप आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामधलं. विधान परिषद, आता बऱ्याचशा राज्यांमध्ये विधान परिषद आता आज शिल्लक नाहीये, त्यांनी ती रद्द केली. आता जम्मू आणि काश्मीर याचं स्टेटसही पुन्हा बदललेलं दिसतं. तर ते दोन्ही आता केंद्रशासित प्रदेश किंवा संघ शासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि त्याचा एक तुकडा काढून लडाख तयार केलेला आहे. त्यामुळे आता तिथे वेगळी विधान परिषद वगैरे असण्याचा काही संबंध नाही. पण महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहे आणि या 78 सदस्यांची निवड या प्रकारे केली जाते. तर पदवीधर मतदारसंघ, आता इथे पण तुम्हाला प्रश्न विचारण्यासारखे बरेच दिसत आहेत की पदवीधर मतदारसंघामध्ये किती टक्के त्यातून घेतले जातात. 1/12. शिक्षक मतदारसंघ 1/12. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, मगाशी आपण बघितलं ते, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती, यांच्यामधून 1/3, विधानसभेमधून 1/3 आणि गव्हर्नर राज्यपाल नियुक्त 1/12 असतं. असे सगळे मिळून 78 सदस्य इथे निवडले जातात. पण अर्थात ते कसे, अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून. इथे आपण मतदान करत नाही. ग्रॅज्युएट्स किंवा टीचर्स मतदान करतील किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज मधले सदस्य मतदान करतील. इथे विधानसभेचे सदस्य आणि इथे तर काय गव्हर्नर कडून किंवा राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. विधान परिषद असेंब्लीच्या 1/3 पेक्षा जास्त असणार नाही आणि कमीत कमी त्याच्यामध्ये 40 सदस्य असलेच पाहिजे. आता मुंबई उच्च न्यायालय सगळ्यात जुनं असं उच्च न्यायालय आहे. आता इथे सुद्धा एक बारकावा दिसतोय. महाराष्ट्र, गोवा
दीव दमण दादरा नगर हवेली. तर दीव दमण आणि दादरा नगर हवेली हे दोन्ही आता एकत्र करण्यात आले. दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होते, त्या दोघांचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश आता करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न इथे येऊ शकतो ते म्हणजे बॉम्बे हायकोर्ट. त्याचं नाव अजूनही बॉम्बेच आहे, त्यांनी ते मुंबई केलेलं नाहीये. तर बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्याचे 3 बेंचेस आहेत, औरंगाबाद, नागपूर आणि पणजी. तर या 3 ठिकाणी त्याचे वेगवेगळे 3 बेंचेस म्हणजे खंडपीठ त्याला म्हणतो. तर ही बाकीची सगळी माहिती पण इथे दिलेली आहे. इलेक्शन्स, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स 1951 पासून ते आतापर्यंत. या स्लाइड शो मध्ये थोडासा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. मी जी एडिट केलेल्या ज्या स्लाइड्स होत्या त्या सेव्ह करायच्या राहिल्यात, त्याच्यामुळे ते इथे आकडे जे मी वाढवलेले होते ते दिसत नाहीयेत. 2 आकडे पुढचे आहेत, 2014 आणि 2019. तर 51 पासून महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्र हे राज्य, आता इथे पण बरेच प्रश्न विचारण्यासारखे पुन्हा आहेत. महाराष्ट्र हे सुरुवातीला बॉम्बे स्टेट, ज्याच्यामध्ये गुजरात, आजचा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग मिती झाली. म्हणजे कर्नाटकचं स्वातंत्र्य त्यामुळे 1 नोव्हेंबर 1956 ला आहे. कर्नाटकचा वेगळी स्थापना झाली तो दिवस. आणि त्याच्यानंतर 4 वर्षांनी आजच्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे 51 आणि 57 या ज्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रातल्या निवडणुका म्हणता येणार नाहीत, त्या मुंबई राज्यातल्या निवडणुका होत्या. 62 पासून आपल्याकडे निवडणुकांना सुरुवात झाली, महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांना सुरुवात झाली. 62, 67, 72 म्हणजे सहसा क्रम कुठे चुकलेला दिसत नाहीये. तर 72 नंतर मात्र इथे गॅप थोडासा मोठा तुम्हाला दिसेल. 5 वर्षांनी म्हणजे 77 मध्ये निवडणुका व्हायला हव्या होत्या, त्या 78 मध्ये झालेल्या दिसतात. आता त्याची कारणं काय याच्या संबंधाने पण प्रश्न येऊ शकतो. तिथे आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे 78 मध्ये निवडणुका झाल्या. त्याच्यानंतर लगेचच 80 मध्ये त्या झाल्या. म्हणजे तिथे मग कोण सत्तेमध्ये होतं, ते सरकार कोसळलं कसं, कशामुळे कोसळलं, तिथे अनेक विचारण्यासारखे प्रश्न आहे. म्हणजे इथे नामांतराच्या आंदोलनाला पण सुरुवात झाली 80च्या शेवटी. आणि 80 पासून मग पुढे 85 पर्यंत निवडणुका जरी झालेल्या नसतील तरी बरेच गोंधळ झाले आहेत. एकही मुख्यमंत्री दीर्घकाळ टिकू शकला नाही या मधल्या काळामधला. 85 ते 90, 90 ते 95, 95 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं बिगर काँग्रेस सरकार अस्तित्वात आलं खऱ्या अर्थाने. म्हणजे ते 78 मध्येच पहिल्यांदा आलेलं होतं, पण शरद पवार हे मुख्यमंत्री झाले तर ते काँग्रेसमधून फुटून बाहेर पडून झालेले होते. त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेसी असं म्हणता येणार नाही. बरेचसे त्याच्यामध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेसमनच होते. त्यांनी समाजवाद्यांचा सपोर्ट घेतला आणि पुलोद सरकार स्थापन केलं. 95 मध्ये बीजेपी शिवसेनेचं एकत्रित सरकार स्थापन झालं आणि ते 99 पर्यंत चाललं. आणि मग पुन्हा 99 मध्ये त्यांचा पराभव होऊन काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये आलं. 2004, 2009, 14 आणि 19 ह्या निवडणुकांच्या विषयीची आकडेवारी, त्याची एक वेगळी लिंक मी तुम्हाला नंतर देईन. हेच व्याख्यान मी मॅडमना त्याची लिंक देईन, तर मॅडम तुम्हाला कळवू शकतील. तर इलेक्शन विषयीचा सगळा डेटा त्याच्यामध्ये आहे आणि तो थोडासा नजरेखालून घाला, त्याचा थोडा अभ्यास करा. तर त्याच्याविषयी कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही सहज उत्तर देऊ शकाल. पॉलिटिकल पार्टीज महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष प्रभावी आहेत? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, NCP
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी. याच्याशिवाय मग साम्यवादी आहेत PWP, पीझन्स अँड वर्कर्स पार्टी. आता असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की PWP हा पक्ष कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सक्रिय आहे. आता जे कोकणातून आले आहेत किंवा कोकणाच्या उत्तर भागातून आले आहेत त्यांना याचं उत्तर लगेच कळेल. जे रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांना हे उत्तर माहिती आहे, कारण रायगडमध्ये PWP शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव मोठा आहे. त्याने तिथे मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत, बँका उभ्या केल्या, आर्थिक संस्था उभ्या केल्या आहेत आणि पुष्कळ कार्य त्यांचं तिथे आहे. याच्याशिवाय सोलापूर जिल्ह्यामधला जो सांगोला तालुका आहे तिथे काही प्रमाणात PWPचं अस्तित्व तुम्हाला दिसतं. एकेकाळी काँग्रेसला चॅलेंज देऊ शकेल एवढी ताकद या पक्षामध्ये होती. काँग्रेसमधलेच बरेचसे लोक इथे होते. काँग्रेसमधले केशवराव जेधे ते याच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचं आधीचं नाव काय होतं, त्याची स्थापना कोणी केली, RPI हे नाव कोणी सुचवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाव सुचवलेलं होतं. पण त्यांच्या हयातीमध्ये हा पक्ष अस्तित्वात नाही आला. 1957 मध्ये तो अस्तित्वात आला. सोशलिस्ट महाराष्ट्रातले मगाशी नावं घेतली ते SM जोशी किंवा नाग गोरे, त्याच्यानंतर अलीकडच्या काळातील बघायला गेलं तर मृणाल गोरे, मग जनता दल तुम्हाला आठवेल. तर समाजवाद्यांचे वेगवेगळे पक्ष होते आणि वेगवेगळे नेते होते. 78 ते 80 या काळामध्ये हे समाजवादी शरद पवारांच्या बरोबर कार्यरत होते. काही काळ सत्ता त्यांना उपभोगायला मिळाली. एरवी तसा समाजवाद्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकूण कमी आहे. परंतु सांस्कृतिक प्रभाव म्हटलं तर राष्ट्रसेवा दलाचा प्रभाव सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बराच मोठा असलेला तुम्हाला दिसतो. ही जुनी असेंब्लीची पोझिशन आहे. तर या प्रकारे तुम्ही एक स्वतःचा ग्राफ तयार करा. आत्ता असेंब्लीमध्ये, महाराष्ट्र असेंब्लीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा आहे हे दाखवणारा एखादा ग्राफ तयार करण्याचा प्रयत्न करा. निदान एक टेबल तयार करून ठेवा. त्याच्याविषयीचा एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा अपेक्षित आहे. हे थोडेसे जुने ग्राफ्स आहेत आणि काही वेगळ्या कारणांसाठी तयार केलेले होते. त्याची आत्ता आपल्याला चर्चा नाही करायची. इथे या ग्राफमध्ये मला एकच गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला की ही जी ब्लू लाईन आहे ही काँग्रेस पक्षाची लाईन दिसते. म्हणजे एकेकाळी याचा 62 पासून हा ग्राफ सुरू होतो. तर 62 ते 2009 या कालावधीचा ग्राफ आहे. तर 62 पासून ते थेट तुम्हाला दिसेल 1995 पर्यंत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून वरती राहिलेला आहे. म्हणजे इथे हा गॅप लक्षात घ्या. काँग्रेसला मिळालेल्या जागा 220च्या आसपास आहेत आणि बाकीच्यांना मिळालेल्या जागा 50च्या किंवा 25च्याही आतच आहे. तर ही स्थिती होती काँग्रेसच्या पॉप्युलॅरिटीची. ही पॉप्युलॅरिटी कमी होत गेली. ही पहिल्यांदा कमी झाली ती 1978च्या निवडणुकीमध्ये. आणीबाणीचा संदर्भ होता त्याला. आणि मग नंतर आता कमी झाली आहे ती 1995 पासून जी कमी आहे ती कमी होत गेली. नंतर काही काळ हा ग्राफ वाढला आणि आता तुम्हाला आजची कंडिशन माहिती आहे. छगन भुजबळांनी जो महाराष्ट्रामध्ये पक्षांतराचा प्रकार केला त्याच्याविषयी पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय, पक्षांतर बंदी कायदा कुठल्या घटना दुरुस्तीने लागू झाला, तर कुठल्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, आणि पक्षांतर बंदी की एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये तुम्ही खासदार असताना किंवा आमदार असताना गेलात तर तुमचं पद रद्द होईल. परंतु त्याला अपवाद आहेत की पक्षामध्ये जर विभाजन झालं आणि तो पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाला तर त्याला हरकत नाही. तर छगन भुजबळांनी काय केलं होतं ते लक्षात घ्या. 1991 मध्ये
17+1 म्हणजे टोटल 18 MLA घेऊन ते बाहेर पडले. शिवसेनेचे एकूण 52 होते, तर त्याच्यापैकी 1/3चा आकडा यांनी इथे आपोआप जमा केला. ते बाहेर पडले. त्यांनी शिवसेना ब असा पक्षाचं नाव दिलं आणि ते काँग्रेसमध्ये विलीन झाले. म्हणजे कायदेशीर त्यांचं सदस्यत्व कुठेही रद्द झालं नाही आणि ते काँग्रेसमध्ये सामील होऊ शकले. छगन भुजबळांना एक नाव दिलं जातं, टोपण नाव दिलं जातं. तर या टोपण नावांची पण थोडीशी तयारी करून ठेवा. लखोबा लोखंडे असं सामन्यामध्ये त्यांचा उल्लेख बऱ्याच वेळेला केला जातो. आपण जे जाहीर आहे त्या गोष्टी फक्त बोलणार आहोत इथे. तर हे पात्र काय आहे किंवा याचा संदर्भ काय आहे? अत्र्यांच्या एका नाटकाचा संदर्भ त्याला आहे, तो मी नव्हेच या नाटकाचा. आता याच्या पलीकडे आणखीन संदर्भ थोडासा तुम्ही शोधून काढा. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण हे अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यासलं तर अतिशय इंटरेस्टिंग आहे. लखोबा लोखंडे हा तो मी नव्हेच मधलं हे पात्र आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काय साम्य आहे तुम्ही शोधून काढा. शेवटी आता जास्त वेळ तुमचा घेत नाही मी. चीफ मिनिस्टर्स ऑफ महाराष्ट्र, आता याच्यावरती पण स्वतंत्र 2-3 तास बोलण्यासारखं आहे, पण आपण एक धावता आढावा घेऊ. महाराष्ट्राचे त्रिनेत्र. आता अशी पण तुमच्या प्रश्नोत्तरामध्ये सोय आहे किंवा शक्यता आहे की फोटो टाकलाय आणि तुम्ही ते माणसं ओळखा. तर इथे जी 3 माणसं दिसत आहेत ते शरद पवार, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील. तर यांना महाराष्ट्राचे त्रिनेत्र असं म्हटलं जातं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1960 ते 62 ते मुख्यमंत्री पदावर होते. 62 साली त्यांना नेहरूंनी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री म्हणून बोलावलं. त्यावेळेला गाजावाजा बराच झालेला होता की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. चीनचं युद्ध चालू होतं आणि नेहरूंना यशवंतराव चव्हाणांपेक्षा दुसरा कोणी योग्य तिथे असेल असं वाटलं नाही आणि म्हणून चव्हाणांना मुद्दाम त्यांनी बोलावलं. मग चव्हाण पुढे दिल्लीमध्येच राहिले. दिल्लीतूनच त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण हाताळलं. वसंतराव नाईकांना त्यांनी मुख्यमंत्री पद दिलं आणि मग वसंतराव नाईक जवळपास 1975 पर्यंत त्या पदावरती होते. हे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांचे 2 मुख्य कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीला त्यांनी केलेली सुरुवात आणि पंचायती राज व्यवस्थेची स्थापना. म्हणजे वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली. या समितीने जी त्रिस्तरीय रचना दिली आहे तीच आज घटनेच्या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजे महाराष्ट्राचं जी व्यवस्था आहे, महाराष्ट्राची जी पंचायत राज व्यवस्था आहे तीच आज भारतभर लागू केलेली आहे. तर याचं सगळं श्रेय किंवा हे सगळं केलं ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मग त्यांच्या नंतरचे ते वसंतराव नाईक. दोघांच्या मध्ये मारुतराव कन्नमवार. आता इथे परत नागपूर ॲग्रीमेंट आणि अकोला पॅक्ट या दोन्हींचा संदर्भ येतो. मारुतराव कन्नमवार हे विदर्भाकडचे आणि विदर्भाच्या नेत्यांना विशेष प्रतिनिधित्व दिलं जाईल, राजकारणामध्ये सहभागी करून घेतलं जाईल असं नागपूर करारामध्ये मान्य केलेलं होतं. 1947 मध्ये त्याआधी अकोला करार झालेला होता. तर अकोला करार घटना लागू झाल्यानंतर रद्द झाला कारण त्यातल्या काही तरतुदी घटनेमध्ये बसणाऱ्या नव्हत्या, घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा नव्याने करार केला गेला 1953 मध्ये. पश्चिम महाराष्ट्राचे नेते, विदर्भाचे आणि मराठवाड्याचे नेते, तर संयुक्त महाराष्ट्र स्थापन करावा यासाठीचा हा करार होता. तर विदर्भ आणि मराठवाड्याला स्वतंत्र किंवा स्वायत्तता हवी होती. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश एकत्रित राहावा असं वाटत होतं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या नेत्यांच्या मध्ये करार झाला आणि त्याच्यामध्ये असं मान्य केलं गेलं की मराठवाडा आणि विदर्भाच्या नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व दिलं जाईल. आणि त्याच्यामुळे
मारुतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले, परंतु एखादं वर्षच त्यांना मिळालं असतं, ते वारले. त्याच्यामुळे त्यांच्या जागेवरती आले ते वसंतराव नाईक. आता इथे थोडक्यात मी खूप संदर्भ देऊन ठेवले आहेत. वसंतराव नाईकांनी मुख्य काम काय केलं असेल तर महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये केलेली सुधारणा, अगदी महाराष्ट्रातली हरित क्रांती, त्याचं पण श्रेय सगळं वसंतराव नाईकांना जातं. तर नाईक हे स्वतः विदर्भातले शेतकरी कुटुंबामध्ये वाढलेले, त्यामुळे त्यांना शेती बऱ्याच अनुभव होते, म्हणजे स्वानुभव होता. पण 64 सालापासून ते 75 सालापर्यंत 11 वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे मुख्यमंत्री कोण, याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. नाईकांच्या मदतीने म्हणा किंवा नाईकांच्या काळामध्ये म्हणा, शिवसेनेची पण वाढ झाली. घाशीराम कोतवाल नावाचं विजय तेंडुलकरांचं एक नाटक आहे, नाना फडणवीसांच्या वरती आहे. तर त्याचा आणि या सगळ्या शिवसेनेच्या उदयाचा संदर्भ तो पण थोडासा रंजक आहे, तो तपासून पहा. घाशीराम कोतवाल हे नाटक YouTube वरती अवेलेबल आहे. 2.5-3 तासांचं आहे, पण वेळ काढून ते जरूर बघा. तसंच माणूस नावाचा दुसरा एक पुरुष नावाचा दुसरा एक नाटक आहे, त्याच्यावरती सिनेमा पण निघाला होता जयवंत दळवींचा. त्याचे पण थोडासा अभ्यास करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाचे बरेच संदर्भ सापडतील. इमर्जन्सीच्या काळामध्ये शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण अत्यंत कुशल प्रशासक, नांदेडचे म्हणजे मराठवाड्याचे, म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पण काँग्रेस हायकमांड किंवा काँग्रेस श्रेष्ठींच्याकडून त्यांची नियुक्ती झालेली दिसते. त्यांना ग्रासरूट लीडर असं म्हणता येणार नाही. म्हणजे नांदेडमध्ये पॉप्युलॅरिटी असेल, त्यांचा मुलगाही नंतर राजकारणात आला, त्यांनाही मोठं पद मिळालेलं दिसतं, परंतु पवारांची किंवा वसंतदादा पाटलांची जशी ख्याती आहे ग्रासरूट लीडर, तृणमूल, ममता बॅनर्जींचा जो पक्ष आहे त्याचं नाव, तर ते याच्यावरूनच त्यांनी घेतले, ग्रासरूट म्हणजे तृणमूल. तृणमूल म्हणजे ज्यांचे पाय जमिनीवर आहेत, जमिनीशी जे जोडले गेलेले आहेत, शेवटच्या माणसाशी जोडले गेलेले आहेत, असे लीडर्स, मग ज्यांना निवडून येण्याची भीती नसते. पण शंकरराव चव्हाण हे अत्यंत कुशल प्रशासक, अनेक भाषा जाणणारे, साहित्य शास्त्र कला सगळ्यामध्ये प्रवीण असलेले, माहितगार, जगाची सगळ्या माहिती असलेले, तर काँग्रेस हायकमांड कडून आलेले, पण मराठा असूनही मराठा लॉबीशी संबंध नसलेले. तर ही मराठा लॉबी काय आहे तेही शोधण्याचा प्रयत्न करा. मराठा लॉबी साखर कारखान्यांचं राजकारण, ग्रामपंचायतींचं राजकारण आणि काँग्रेसचं राजकारण, हे सगळं एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत, तेही शोधण्याचा प्रयत्न करा. वसंतदादा पाटील शुगर लॉबीशी संबंधित, आणि एक जो वाद घातला जातो की आमदार आणि खासदार यांना शिक्षणाची अट नाहीये, वयाची अट आहे, भारतीय नागरिकत्व आणि संसदेने आणखीन जे काही अटी घातल्या त्या, पण त्याच्यामध्ये शिक्षणाची कोणतीही अट नाही. व्यवहार चातुर्य, व्यवहार कौशल्य किंवा राजकारण करण्यासाठी जी तुम्हाला बुद्धिमत्ता लागते, जी जाण लागते, ती औपचारिक शिक्षणातून येत नाही किंवा औपचारिक शिक्षणाचा त्याचा काही संबंध नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला वसंतदादा पाटलांच्याकडे बघता येईल. फारसं शिक्षण त्यांचं औपचारिक जे म्हणता येईल ते झालं नाही, परंतु सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांचा विकास झाला आणि मग तिथून ते राज्याच्या राजकारणात आले आणि राज्याचे 2 वेळेला मुख्यमंत्री झाले. नंतर ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते आणि महाराष्ट्रामध्ये पुष्कळ, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा एक दबदबा पुष्कळ वेळ होता.
आणि वसंतदादा पाटलांचा एक वेगळा गट काँग्रेसमध्ये कार्यरत होता. त्याच्यानंतर वयाच्या 40व्या वर्षापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला ते मुख्यमंत्री पण झाले, ते भारताचे संरक्षण मंत्री पण झाले, शरद पवार. यांचा एकूण जो राजकारणाचा प्रवास आहे तोही अतिशय इंटरेस्टिंग आहे. अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. मग यांनी काँग्रेसला कशा प्रकारे 98च्या निवडणुकीमध्ये सर्वांना एकत्रित करून, म्हणजे दलित, मुस्लिम, आदिवासी या सर्वांना एकत्रित करून काँग्रेसला जागा मोठ्या प्रमाणावर मिळवून कशा दाखवल्या, किंवा महाराष्ट्रातली सत्ता आत्ता सुद्धा तुम्हाला आत्ताची उदाहरणं माहिती आहेत. अलीकडच्या परिस्थितीबद्दल मी फारशी टीका टिप्पणी करत नाही, पण आत्ताचा त्यांचा रोल तुम्हाला माहिती आहे. तर ह्याच्यातले बारकावे पण थोडेसे लक्षात ठेवा. 1980 ते 82 या काळामध्ये अंतुले मुख्यमंत्री होते आणि मग त्यांचं मराठा लॉबीशी फारसं जमलं नाही, पण हे अत्यंत हुशार आणि अत्यंत चतुर ज्यांना म्हणता येईल, इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि सिमेंटच्या इश्यूमध्ये आणि या प्रतिभा प्रतिष्ठानच्या इश्यूमध्ये ते अडकले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि शेवटी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. अरुण शौरी जे नंतर बीजेपीचे मुख्यमंत्री झाले आणि आता बीजेपी वरती टीका करणारा एक मोठं व्यक्तिमत्व असं ज्यांचं नाव आहे, त्या अरुण शौरींनी अंतुल्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम ब्लिट्स नावाच्या साप्ताहिकातून त्यावेळेला 82च्या दरम्यान सुरू केली होती आणि त्याचा परिणाम म्हणून यांना मुख्यमंत्री पद सोडून द्यावं लागलं. आपण आता तुमचे काही प्रश्न असतील तर घेऊया, कारण ही लिस्ट मोठी आहे. मी जाता जाता फक्त एक थोडक्यात आढावा घेतो. बाबासाहेब भोसले, अननोन मॅन, म्हणजे हे सुद्धा केंद्राकडून नियुक्त झालेले काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. सामान्य कार्यकर्त्याला यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे ते सत्तेमध्ये पण जेमतेम वर्षभर राहू शकले. पुन्हा वसंतदादा पाटील सत्तेमध्ये आलेले दिसतात. 83 ते 85 या कालावधीत त्यांनी त्यांची सत्ता चालवली. त्याच्यानंतर शिवाजीराव पाटील, पुन्हा मराठवाड्यातून शंकरराव चव्हाण. 85 मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये आले. त्याच्यानंतर असं सगळीकडे चर्चा होती की पवार आता मुख्यमंत्री होणार, परंतु मुख्यमंत्री केलं गेलं ते शंकरराव चव्हाणांना. यांच्या काळामध्ये गाजलेलं एक प्रकरण आहे ते म्हणजे रिडल्स प्रकरण. आता हे रिडल्स प्रकरण काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक, ते आंबेडकर समग्र वाङ्मयामध्ये सामील करायचं की नाही याच्यावरून झालेला वाद, त्याला रिडल्स प्रकरण असं म्हणतात. शिवसेना विरुद्ध सगळे दलित पक्ष, ज्याच्यामध्ये RPI, भारिप सगळे आहेत त्याच्यामध्ये, असा तो संघर्ष होता आणि शेवटी एक तडजोड झाली, समझोता झाला आणि रिडल्स प्रकरण मिटलं. पण शंकरराव चव्हाणांच्या संपूर्ण कालावधीमध्ये हे रिडल्स प्रकरण चालत राहिलं. याच्याविषयी पण प्रश्न विचारले जाऊ शकतो. पुन्हा पवारांचा पुढचा काळ आहे 88 ते 91. एक उत्तम प्रशासक म्हणून, म्हणजे आजही तुम्ही कुठल्याही ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला विचारा, माधव गोडबोलेंची पुस्तकं आहेत ती पहा, तर त्याच्यामध्ये पवारांच्या प्रशासकीय कौशल्यासंबंधी सांगितलं जातं. यांच्याविषयीचा एक किस्सा असा सांगितला जातो की ते भुजबळांच्या बरोबर नाशिकला चालले होते आणि रस्ता आधी जुना आणि अतिशय खराब रस्ता होता, ट्रॅफिक जॅम झालेला होता आणि यांना काही महत्वाच्या कामानिमित्त जायचं होतं. काही काळ शेवटी त्यांना चालत जावं लागलं आणि मग त्यावेळेला काही आदेश दिले गेले आणि त्याच्यानंतर आज तुम्हाला दिसतं की नाशिकचा अगदी मोठा चौपदरी रस्ता झालेला दिसतो.
आता नाशिकला मुंबईवरून साधारणपणे 2.5-3 तासामध्ये तुम्ही सहज जाऊ शकता. तर प्रशासकीय कौशल्य, परिस्थिती हाताळण्याचं प्रशासकीय कौशल्य, मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले 93 मध्ये, त्याच्यानंतर हे दिल्लीमधून मुंबईत आले आणि त्याचंही मोठं परत इतिहास आहे आणि मोठं राजकारण आहे. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, कारण ते अतिशय इंटरेस्टिंग राजकारण आहे. 93 मध्ये त्यांनी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसातच लगेच शेअर मार्केट चालू केलं. तर त्या अर्थाने आपण म्हणतो की त्यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं. सुधाकरराव नाईक 91 ते 93 या काळामध्ये मुख्यमंत्री होते. त्याच काळात मोठ्या दंगली झाल्या, बॉम्बब्लास्ट झाले. मी मगाशी जे म्हटलं ते इंटरेस्टिंग राजकारण यांचं आणि शरद पवार यांच्यामधलं आहे. 93 ते 95 पुन्हा पवारांचीच सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. त्याच्यानंतर काँग्रेसला आपलं सत्ता गमवावी लागली. 95 ते 99 मनोहर जोशी आणि त्याच्यानंतर काही काळ नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले दिसतात. भाजप आणि शिवसेना आघाडी सरकारचे हे 2 मुख्यमंत्री. या काळामध्ये असलेला बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव तुम्हाला माहिती आहे. त्याच्या संबंधी पण काही प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर गाजलेले मुख्यमंत्री आहेत ते विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अगदी अल्पावधीसाठी का होईना. हे मुख्यमंत्री म्हणून खूप कमी काळासाठी होते, परंतु आधीच्या बहुतेक सर्व मंत्रिमंडळांमध्ये ते अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. जवळपास 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेला माणूस, म्हणजे कोर्टामध्ये पिऊन म्हणून काम करणारा तिथपासून, चपरासी म्हणून काम करणारा तिथपासून वरपर्यंत आलेला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. देशमुखांचा दुसरा मोठा कार्यकाळ, बऱ्यापैकी स्थिर व्यवस्था त्यांनी या काळामध्ये दिली आणि मग शेवटी थोड्या गोंधळाला सुरुवात झाली. अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र, आणि मग पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर केंद्राकडून नियुक्त झालेले पृथ्वीराज चव्हाण. आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नंतर मग पुन्हा 2 मुख्यमंत्री तुम्हाला अलीकडचे दिसत आहेत, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते उद्धव ठाकरे. तर हे सगळी मुख्यमंत्र्यांची यादी झाली. ही कविता आपण सुरुवातच याच्यानी केलेली होती. मला वाटतं साधारणपणे काय काय प्रश्न येऊ शकतात त्याचे बरेच क्लू तुम्हाला मी दिलेले आहेत. हे प्रेझेंटेशन परत पाहिलं तर पुन्हा आणखीन क्लू काही तुम्हाला दिसतील. तुमचे काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. फक्त एवढंच विनंती आहे सगळ्यांना की ओपन आपल्याला करता येईल, पण तुमच्या आजूबाजूला जर काही आवाज असेल तर तुम्ही तो तुमचा माईक तेवढ्या काळासाठी बंद करा. तर ओव्हर टू केदारी मॅडम. शेअरिंग थांबवतो. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि ते सुद्धा अगदी कमी वेळात. तर खूप खूप आभार सर तुमचे. आणि मला नाही वाटत सर काही प्रश्न असतील आता, कारण अतिशय व्यवस्थित सांगितलेले आहे तुम्ही. अगदी पॉइंट टू पॉइंट बोलले आहात. सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत तुम्ही. तरी सुद्धा कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हात यू कॅन रेज युअर हँड आणि मग आम्ही अनम्यूट करू तुम्हाला. कुणाला काही प्रश्न आहेत का? गजानन पाटील म्हणून आहेत, त्यांना एक प्रश्न आहे. कीर्ती अनम्यूट. गजानन पाटील.
कीर्ती अनम्यूट गजानन पाटील. हॅलो. हा हा बोल. बोला. हॅलो सर, मला चेंबर ऑफ कॉमर्स बद्दल विचारायचं होतं. चेंबर ऑफ कॉमर्सचं हे आहे ना आपलं चॅप्टर आहे सेमिस्टर 6 साठी, त्याबद्दल मला जरा म्हणजे माहिती पाहिजे होती त्याबद्दल. चेंबर ऑफ कॉमर्स हा. म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमीच्या संदर्भात त्याची चर्चा होते. जसं कामगार संघटना असतात तशा ह्या चेंबर्स ऑफ कॉमर्स म्हणजे उद्योगपतींच्या व्यापाऱ्यांच्या संघटना, म्हणजे आता इंडियन मर्चंट्स चेंबर किंवा फिक्की ज्याला म्हणतो आपण, फेडरेशन ऑफ सगळ्या चेंबर्सचं एक मोठं फेडरेशन आहे, किंवा असोचॅम. आता या सगळ्या वेगवेगळ्या चेंबर्सची माहिती गोळा करून त्यांची स्थापना कधी झाली, त्यांचे लॉंग फॉर्म्स तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापैकी कोणकोणते प्रभावी आहे एवढंच जरी पाहिलं तरी तुमच्या आत्ताच्या परीक्षेच्या दृष्टीने पुरेसं आहे. अजून कुणाला काही प्रश्न आहे? कुणाला काही प्रश्न आहेत? प्रदीप पोद्दार. प्रदीप पोद्दार यांना प्रश्न आहे. कीर्ती अनम्यूट प्रदीप. हॅलो सर. हा बोला. प्रेझेंट पॉलिटिकल सिनारिओ जो आहे म्हणजे महाविकास आघाडी, हो, त्या प्रेझेंट पॉलिटिकल सिनारिओवर काय प्रश्न येऊ शकतात का? हाऊ इम्पॉर्टंट इट इज? प्रेझेंट वरती आपण सहसा म्हणजे लगेचच त्याची सिलेबसमध्ये किंवा अभ्यासामध्ये चर्चा आपण सहसा करत नाही. तरी पण फक्त MCQच्या दृष्टीने काही गोष्टी तुम्ही थोड्या लक्षात ठेवा की निवडणुका कधी झाल्या आणि कोणत्या दिवशी साधारणपणे मंत्रिमंडळाची स्थापना झाली, त्याच्यामध्ये आघाडीमध्ये कोण कोण आहे आणि कोणाकोणाचं किती बळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. याच्या पलीकडे फारसं आपण परीक्षेत अपेक्षित नाही करत. आणि सर सिव्हिल सोसायटी बद्दल किती, हाऊ मच वी आर एक्सपेक्टेड टू नो? हा, सिव्हिल सोसायटीमध्ये विचारण्यासारखं खूप आहे, कारण हिस्ट्री बरीच आहे सर. महाराष्ट्रामध्ये बरेच अशा संघटना आहेत की ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांची नावं, त्यांचं कार्य याच्या संदर्भात थोडंसं वाचन करून ठेवा. म्हणजे मी आमट्यांचं उदाहरण मगाशी दिलं, पण त्याच्याबरोबरच जे डॉक्टर पती पत्नी आहेत त्यांचं नाव काय सांगता येईल तुम्हाला? आमटे. त्यात नाही, शेजारच्या जिल्ह्यामध्ये काम करणार बंग, हा, अभय आणि राणी बंग, तर त्यांच्या संघटनेविषयी. त्याच्यानंतर पाणी प्रश्नाच्या विषयावरती आहे, किंवा बाबा आढाव पुण्यामध्ये काम करताना दिसतात. कोकणामध्ये छोट्या छोट्या बऱ्याच संघटना आहेत. या सगळ्यांची थोडीशी माहिती गोळा करून ठेवा. स्वयंसेवी संस्था, आदिवासी क्षेत्रामध्ये जे काही काम करतात त्यांच्याविषयी, किंवा मग मेधा पाटकरांच्या विषयी पण प्रश्न येऊ शकतात. नर्मदा बचाव आंदोलनाविषयी विचारलं जाऊ शकतं. म्हणजे स्वयंसेवी संस्था मुख्यतः दोन प्रकारच्या, की एक पूर्णतः सेवेला वाहून घेतलेले, किंवा दुसरे संघर्ष आणि सेवा, किंवा संघर्षाच्या माध्यमातून सेवा. म्हणजे मेधा पाटकरांचं जर म्हणाल तर तुम्ही संघर्ष हा मुख्य मुद्दा होता, आणि अंतिम उद्दिष्ट अर्थातच जे गांजलेले आहेत त्यांची सेवा हाच होता. सर सिव्हिल सोसायटीची हिस्ट्री जी वेस्टर्न कंट्रीतली आहे, इज इट इम्पॉर्टंट टू रिमेंबर? नाही, आत्ता आपला जो संदर्भ आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रातले स्वयंसेवी संस्था आणि त्यांचा राजकारणावरती होणारा प्रभाव किंवा पर्यायी विकास, त्यांनी सांगितलेली पर्यायी विकास प्रारूप किंवा मॉडेल्स ज्याला म्हणतो, बरोबर, अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट मॉडेल्स, त्याच्याविषयी आपण कॉन्सन्ट्रेट करणार, की त्याचा फार हिस्ट्रीमध्ये आपण आता जाणार नाही. ओके, थँक्यू सर.
थँक्यू. ओके, यू आर वेलकम. सो खूप खूप थँक्यू सर. तुम्ही आलात म्हणजे खूप खूप आभार तुमचे. आणि सर फ्युचर म्हणजे पुढच्या सेमिस्टर मध्ये सुद्धा आम्ही बोलवू तुम्हाला, पण तेव्हा भरपूर वेळ असेल. तर ही करंट बॅच आहे त्या बॅच साठी. आणि आज सर दोन्ही बॅचेस उपस्थित आहेत. करंट बॅच सुद्धा आहे, गेल्या वर्षीची बॅच सुद्धा उपस्थित आहे, आणि त्यात काही विद्यार्थी आहेत ज्यांना एटीकेटी सुद्धा आहेत, म्हणजे ऍबसेंटीइझम मुळे. तर त्यांना सुद्धा ह्याचा फायदा झाला असेल, लाभ मिळाला असेल. सो सर खूप अच्छा. खूप थँक्यू तुम्हाला. अच्छा, तुम्ही सर, आता I जॉईन think केले. हो हो सर. सर. हां, हां. 10 ऑगस्टला जॉईन केलंय मॅडमने. अच्छा, ऑल द हां. बेस्ट. थँक यू सर. आणि तर मॅडम पुढे आमच्या विद्यार्थिनी हां. आहेत आणि गोल्ड मेडलिस्टही आहेत. सर अश्विनी आहे आमची विद्यार्थिनी, ती आभार प्रदर्शन करेल. पण तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, आणि तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर, कारण बरेचसे विद्यार्थी आहेत, ते नोकरी सांभाळून शिक्षण घेत आहेत, त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो अशा विद्यार्थ्यांचा. सो त्या विद्यार्थ्यांचं पण खूप खूप अभिनंदन, आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला सेमिस्टर 6 साठी. हा, ओव्हर टू अश्विनी. RPI was formed after Ambedkar's death. I didn't know that. नमस्कार, डॉक्टर शुभराज बुवा सर. तुम्ही तुमच्या सततच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आम्हाला महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले म्हणून तुमचे आभार. तसेच तुम्ही आम्हाला नवीन परीक्षा पद्धतीचा कशा प्रकारे अभ्यास करावा हे सांगितले. सेमिस्टर मधल्या प्रत्येक मॉड्यूल अतिशय सोप्या पद्धतीने व उदाहरणासह समजावून सांगितला म्हणून तुमचे आभार. तसेच व्याख्यानातील सांगितलेले प्रत्येक उदाहरण आम्हाला आमच्या परीक्षेसाठीच्या सरावात नक्कीच उपयोगी ठरेल. त्याचप्रमाणे PR कॉलेज, म्युनिसिपल कोपे कॉर्पोरेशन. कॉलेजच्या वेबसाईटवर सिलेबस उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे लहान लहान विषयावर लक्ष केंद्रित करून परीक्षेसाठीचा सराव कसा करावा सांगितले त्याबद्दल देखील तुमचे आभार. तसेच आम्हाला तुमचे मार्गदर्शन भविष्यातील पुढील वाटचालीसाठी नक्कीच लाभदायक ठरेल. तसेच भविष्यात तुमचे मार्गदर्शन मिळत राहू ही सदिच्छा. त्याचप्रमाणे मी आमच्या वजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BB शर्मा सर व उपप्राचार्य प्राध्यापिका प्रीता निलेश मॅडम, IQAC समन्वयक डॉक्टर नीता मेहता मॅडम व आमच्या राज्यशास्त्र शाखेच्या प्रमुख व प्राध्यापिका शिल्पा सूर्यवंशी मॅडम व त्यांच्या सहाय्यक प्राध्यापिका विशाखा पाटील मॅडम यांचे देखील मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाची माझी सहाय्यक पूजा हिचे देखील मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी व प्रेक्षक यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि आपण हा कार्यक्रम संपला असं जाहीर करू शकतो का सर? हो हो.